2024 तुझा 25वा वाढदिवस। तू तुझ्या वाढदिवसात नेहमीच सामाजिकरित्या साजरा करत होता। नांदणी येथील मतिमंद मुलांची आश्रमशाळा असो की चिंपरीची आश्रमशाळा, आपल्या घरापासून लांब असायला पण तरी पण तू तुझा वाढदिवस त्या मुलांच्या सोबतच जाऊन साजरा करायचा। अगदी स्वतःच्या कष्टाचे पैसे वापरून जेवणही त्यांच्या आश्रमात देऊ करायचा। कधी प्राण्यांच्या शेल्टरला मदत तर कधी रस्त्यावरच्या डॉगींना पार्ले पुढे घेऊन त्यांना खायला घालशील। त्यामागची तुझी भावना की त्यांना ताजं अन्न खायला मिळो। तुझे हे कर्तृत्व बघूनच आम्हीही तुझ्या जाण्याने थांबलो नाही, तर तू दिलेल्या पाऊल वाटेवर आम्ही प्रवासी झालो। एका वर्षात 4 डिग्री घेणारा तू आमचा लाडका सरोज, त्यातील 1 डिग्री पत्रकारितेची डिप्लोमा अर्धवट जरी राहिली तरी ती तुझ्या दीदीने व बाबांनी आपल्या नोकरी सांभाळत ती पूर्ण केली आहे। आज तुझा वाढदिवस करताना तुला आनंदाने सांगावंसं वाटतंय की आपल्या अनेक पत्रकार बांधवांना आपल्याकडून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा कार्याचा गौरव आपण करतोय। तुलाही हे नक्कीच आवडेल, कारण तुझ्यासारखेच गंभीर नेतृत्व गुण असलेले पण सामाजिक भान असलेले हे पत्रकार बंधू आमच्या पाठीशी या राखी पौर्णिमेच्या निमित्ताने उभे राहतील। तुझी मम्मी सौ माधवी तानाजी पवार। अगदी जीवावर होऊन अनेक कृष्ण कृत्यांचा पर्दाफाश करत असतात। अशा या धाडशी कर्तव्यदक्ष असणाऱ्या पत्रकार बंधूंना रक्षाबंधनाच्या प्रसंगी बहिणीच्या मायेने त्यांच्या मनगटावर राखी बांधून आम्ही ध्येय वेळा सरोज परिवारातर्फे आपल्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपल्या भावी वाटचालीसाठी सर्व माझ्या पत्रकार बंधूंना जे ओळखीचे आहेत, जे अनोळखी आहेत, त्यांच्यासाठी पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते।